हॅलो स्टुडंट्स, मागल्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन चॅप्टरचे CETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितलेले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मागल्या प्रिव्हियस नीट एक्झाममध्ये किंवा JEEमध्ये ऑसिलेशन चॅप्टरवर विचारलेले काही प्रश्न बघणार आहोत. ओके, सो जास्त वेळ घालवणार नाही मी, लगेच फास्टली क्विकली सुरुवात करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन इथं तुमच्यासमोर लिहिलेला असेल आणि त्याच्या खाली ऑप्शन पण दिलेला असेल. सो यू कॅन रीड देअर. पहिला क्वेश्चन काय बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इज गिवन बाय y इज इक्वल टू A0 प्लस A sin ओमेगा t प्लस B cos ओमेगा t. देन द एम्प्लिट्यूड ऑफ इट्स ऑसिलेशन इज गिवन बाय. ऑप्शन नंबर ए आहे A प्लस बी. ऑप्शन नंबर बी आहे A0 प्लस अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी आहे अंडर रूट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आणि ऑप्शन नंबर डी आहे अंडर रूट A स्क्वेअर प्लस A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा प्रश्न जो तुम्हाला दिलेला आहे त्या प्रश्नावरून आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन काढायचं आहे. ओके, मग पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन काय बरं सांगा बरं मला. फर्स्ट गिवन इक्वेशन काय तुमच्याकडे असं आहे का, y इज इक्वल टू A0 प्लस A साइन ओमेगा टी प्लस B साइन ओमेगा टी. बरोबर. आता जेव्हा तुम्ही ह्या इक्वेशनकडे बघता तेव्हा इक्वेशनकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ही जी अंडरलाईन केलेली टर्म आहे बघा, ही दिस इज SHM आणि हे सुद्धा काय आहे SHM. आणि मग जेव्हा आपण दोन SHM ला ऍड करणार बघा, ही टर्म SHM आहे का नाही, ही जनरल ॲम्प्लिट्यूड आहे. ही काय आहे, जनरल ॲम्प्लिट्यूड. ही SHM आहे. मग आपण दोन SHM ला जेव्हा ऍड करणार आणि दोन SHM ला ऍड केल्यानंतर दोघांपासून आपल्याला काय मिळतो, तिसरा SHM मिळतो. कंपोजिशन ऑफ टू SHM मध्ये बघितलेलं का. मग आता मी काय करतो, हे सॉल्व्ह करण्यासाठी हा जो बघा हा y म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि A0 म्हणजे ॲम्प्लिट्यूड. बघा, व्हॉट इज A0? A0 इज व्हॉट, इट इज ॲम्प्लिट्यूड. नाउ व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. जनरली आपण ॲम्प्लिट्यूडला काय म्हटलं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे सपोज मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल तर मी ह्या A0 ला इकडे आणलं तर इक्वेशन असं येईल का, y मायनस A0. बरोबर. म्हणजे बघा y मायनस A0 इज इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस B कॉस ओमेगा टी. सॉरी, तर चुकलं माझं. A साइन ओमेगा टी प्लस B कॉस ओमेगा टी. ओके, आता बघा मी काय केलंय, ह्या A0 ला इकडे आणलं. आता ही एक डिस्प्लेसमेंट आहे आणि ही एक डिस्प्लेसमेंट आहे. दोन डिस्प्लेसमेंटची वजाबाकी केली तर मिळणारं उत्तर पण काय असेल, डिस्प्लेसमेंटच असेल. म्हणजे मी यालाच डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढूया. हे दोन SHM आहेत का, या दोन SHM ची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला वापरणार. त्यासाठी आपल्याला दोघांच्या मधला फेज डिफरन्स काढला पाहिजे. बघा, देअरफॉर बघा इकडे लक्ष द्या, y मायनस A0 इज इक्वल टू ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किंवा रिझल्टंट SHM ची डिस्प्लेसमेंट y मायनस A0 इज इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस B साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. लिहू शकतो की नाही आपण असं. कॉस ओमेगा टीला काय लिहू शकतो, येस, व्हॉट इज कॉस. कॉस काय असतं, साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आहे की नाही. मग आता जेव्हा तुम्ही या दोघांना कम्पेअर करता, दोघांना कम्पेअर केल्यानंतर इट इज क्लिअर दॅट द टू SHM हॅव फेज डिफरन्स फाय इज इक्वल टू पाय बाय 2. दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स कितीचा आला, पाय बाय 2चा. बघा, इथं ओमेगा टी आहे आणि इथं ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये फेज डिफरन्स कितीचा आला, पाय बाय 2चा. आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतो, R इज इक्वल टू अंडर रूट काय येईल बघा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस फाय. बरोबर. फाय म्हणजे फेज डिफरन्स असतो जनरल फॉर्म्युला, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस फाय. आता फायच्या जागी किती पुट करायचं, पाय बाय 2. फायच्या जागी पाय बाय 2 पुट करा. इक्वेशन काय येईल बघा, अंडर रूट असं येईल का, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB कॉस पाय बाय 2. आता कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 किती असतं, 0. याची व्हॅल्यू किती येणार, 0. मग ही टर्म 0 असेल तर ही पूर्ण टर्म किती येणार, 0. देअरफॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड R इज इक्वल टू किती आलं, अंडर रूट A स्क्वेअर
प्लस बी स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट काय करायची होती, रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन, जी किती आली √a² प्लस बी स्क्वेअर. आता √a² प्लस बी स्क्वेअर ऑप्शन मध्ये आहे का, तर आहे. ऑप्शन नंबर सी, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा, लिहून घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नीट 2019 मध्येच विचारलेला प्रश्न काय बघा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM इन वन कम्प्लीट व्हायब्रेशन इज ए 0, बी a⍵/2, सी a⍵, आणि डी a⍵²/2. नीट 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय काढायला सांगितलंय तुम्हाला, ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. पार्टिकल्सची काय काढायची, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल माहिती असते, किती असते व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, v = ω √a² - x². ही कुठली व्हेलॉसिटी आली, पार्टिकलची व्हेलॉसिटी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी Vmax चा फॉर्म्युला काय असतो, Vmax = ω_a. पण इथं आपल्याला काय काढायचे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायचे. सपोज हा पार्टिकल असेल बघा, ही मीन पोझिशन असेल, ही एक्स्ट्रीम पोझिशन असेल, ही एक्स्ट्रीम पोझिशन असेल. आता हा पार्टिकल काय करतोय, SHM परफॉर्म करतोय अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन, आणि आपल्याला त्याची काय काढायची आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. मग आपण 11th स्टँडर्ड मध्ये एक फॉर्म्युला बघितलेला बघा, Vaverage = ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट. एक फॉर्म्युला असतो ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा, जनरल फॉर्म्युला मी वापरणार आहे, ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. Vaverage म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी = ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता बघा, पार्टिकल एका व्हायब्रेशन मध्ये पार्टिकलची ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट किती आपल्याला काढायची बघा. पार्टिकल इथून इकडे गेला, परत इकडे आला, परत इकडे गेला, परत इकडे आला. आता एका व्हायब्रेशन मध्ये, व्हायब्रेशन सुरू व्हायच्या अगोदर पार्टिकलनं सुरुवात कुठने केलेली, मीन पोझिशनवरनं, O पॉईंटवरनं. व्हायब्रेशन संपल्यानंतर, ओके, वन कम्प्लीट व्हायब्रेशन नंतर पार्टिकलची फायनल पोझिशन कुठली, मीन पोझिशनच असणार बघा. कसं सुरुवात केली, मीनवरनं एक्स्ट्रीमला गेला, परत मीनला आला, परत एक्स्ट्रीमला गेला, परत मीनला आला. बरोबर, म्हणजे सुरुवात कुठून केलेली, मीनला, आणि ॲट द एंड ऑफ व्हायब्रेशन शेवट पण कुठे केला, मीनला. म्हणजे इन वन व्हायब्रेशन, इन वन कंप्लीट व्हायब्रेशन, ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज किती, 0. देअरफॉर इथं 0 पुट करा. ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट 0 असेल तर एका कंप्लीट वन कंप्लीट व्हायब्रेशन मध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती असेल ते आपल्याला काढायचे. इथं एक काम करा, डिस्प्लेसमेंटच्या जागी 0 पुट करा. 0 × एनिथिंग, 0 डिवायडेड बाय एनिथिंग 0, म्हणजे उत्तर किती येणार. देअरफॉर Vaverage = 0. कारण ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट किती आहे, एका व्हायब्रेशन मध्ये 0 आहे. जर ॲव्हरेज डिस्प्लेसमेंट 0 असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी सुद्धा एका व्हायब्रेशन मध्ये किती असणार, 0 असणार. सो युअर आन्सर विल बी ऑप्शन नंबर सी अगेन. ओके, सी नाही, सॉरी, ए. ऑप्शन नंबर ए 0. ओके, क्लिअर, लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन आहे, द रेडियस ऑफ सर्कल, द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, इनिशियल पोझिशन अँड सेन्स ऑफ रिव्होल्यूशन आर इंडिकेटेड इन द फिगर. वाय प्रोजेक्शन ऑफ द रेडियस वेक्टर ऑफ रोटेटिंग पार्टिकल पीज. त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला ते फाइंड आउट करायचे आहेत. त्यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे तो बघायचा आहे. पहिल्यांदा फिगर काढूया बघा, डायग्राम काढूया आपण. सपोज हा सर्कल दिलाय बघा, दिस इज वाय ॲक्सिस. ओके, त्याच्यानंतर हा एक्स ॲक्सिस दिलाय बघा, हा वाय आहे, हा एक्स आहे. ओके, त्याच्यानंतर रेडियस ऑफ सर्कल किती सांगितलेली आहे, 3 मीटर. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती दिलाय, 4 सेकंड.
आणि पार्टिकलची इनिशियल सुरुवात पी टी इज इक्वल टू 0 अशी ही एक डायग्रॅम दिलेली आहे. आणि सेन्स ऑफ रोटेशन असं दिलं आहे आपल्याला, म्हणजे पार्टिकल कुठल्या सेन्समध्ये रोटेट करतोय, क्लॉकवाईज सेन्समध्ये. ओके, मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. आता जो आपल्याला माहिती आहे एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचा प्रोजेक्शन पार्टिकल मात्र SHM परफॉर्म करत असतो. ओके, हा ॲक्च्युली एक पार्ट आहे, एक पॉईंट आहे. काय सांगतो तो पॉईंट, जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलचा प्रोजेक्शन SHM परफॉर्म करतो. आता हा पार्टिकल काय परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन, तर त्याचं प्रोजेक्शन काय परफॉर्म करणार, SHM. बरं, आता पार्टिकल सुरुवात कुठनं करतोय बघा, या असं रोटेट करतोय, बरोबर. मग आता पार्टिकल जर असा रोटेट करत असेल व्हर्टिकल सेन्समध्ये तर SHM कुठल्या ॲक्सिसच्या अलॉंग असणार, Y ॲक्सिसच्या, असं व्हर्टिकल SHM असणार. ओके, आणि पार्टिकलची सुरुवात इथून होते, ही कुठली पोझिशन असणार, SHMची. ही बघा, ही मीन पोझिशन असणार, ही एक्स्ट्रीम पोझिशन असणार, ही एक्स्ट्रीम पोझिशन असणार. म्हणजे पार्टिकल जर इथून सुरुवात करत असेल तर जे SHM आहे ते स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन असेल का एक्स्ट्रीम पोझिशन असेल. बघा या पॉइंटला SHM स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असेल. पहिल्यांदा बघा इकडे रेडियस R इज इक्वल टू किती असणार सांगा, 3 मीटर. ओके, रेडियस R इज इक्वल टू किती असणार, 3 मीटर. त्याच्यानंतर पिरियड इज इक्वल टू किती असणार, पिरियड यस 4 सेकंड. ओके, आणि सुरुवातीला पार्टिकल कुठून सुरुवात करतोय, इथून सुरुवात करतोय P पॉइंट पासून. बरोबर, आपण ओमेगा काढूया का, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो बरं, हे बघा, T इज इक्वल टू काय असतो, 2 पाय ओमेगा. Therefore omega is equal to 2 pi by t. So 2 pi divided by 4. So pi by 2 हे आलं ओमेगा. ओके, आता इथं काय करायचं, जी सर्कलची रेडियस आहे ती रेडियस म्हणजेच आपली ॲम्प्लिट्यूड असणार. बघा, हे ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय असतं, डिस्टन्स बिटवीन मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. ही मीन पोझिशन असणार, हे डिस्टन्स 3 मीटर असेल तर हे पण किती असणार, 3 मीटर. मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे ॲम्प्लिट्यूड, अँड दॅट इज नथिंग बट 3 मीटर, दॅट इज रेडियस. मग आपल्याकडे आता पार्टिकल बघा, ॲज पार्टिकल स्टार्टिंग ॲज प्रोजेक्शन पार्टिकल म्हणणार मी इथं. बघा, कुठला पार्टिकल, प्रोजेक्शन पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. प्रोजेक्शन पार्टिकल कुठून SHM ला सुरुवात करतोय, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. मग एक्स्ट्रीम पोझिशन पासून SHM चं इक्वेशन काय असतं, Y इज इक्वल टू A cos ओमेगा टी असणार का. SHM Y ॲक्सिसच्या अलॉंग होते म्हणून Y घेतलंय, आणि आपल्याला माहिती आहे जर मीन पोझिशन पासून सुरुवात असेल तर साइन असतं, एक्स्ट्रीम पासून असेल तर कॉस असतं. सो Y इज इक्वल टू काय आलं, A cos ओमेगा टी. सो हिअर इक्वल टू बघा, A ची किंमत किती घेणार, रेडियस एवढी 3 कॉस ओमेगाच्या जागी किती पुट करणार मी, ओमेगा किती आलंय, π/2 इंटू टी. सो आन्सर काय येणार बघा, Y इज इक्वल टू 3 कॉस π/2 इंटू टी. हे ऑप्शन मध्ये आहे का, आहे, आय थिंक ऑप्शन नंबर A. देअरफॉर काय येणार इक्वेशन बघा, Y इज इक्वल टू A कॉस, A म्हणजे किती, 3 कॉस यस पाय टी अपॉन 2 आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर A, अँड दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर सगळ्यांना. काय केलं आपण, पार्टिकल काय परफॉर्म करतोय, मुळात पार्टिकल असा पार्टिकल रोटेट करतोय सर्क्युलर मोशन मध्ये, तेव्हा प्रोजेक्शन पार्टिकल काय परफॉर्म करणार, SHM. तो SHM कशाच्या अलॉंग आहे, Y ॲक्सिसच्या, आणि सुरुवात कुठून होते, एक्स्ट्रीम पोझिशन पासून. म्हणून हे इक्वेशन घेतलं, याच्यामध्ये A ची व्हॅल्यू पुट केली, याच्यामध्ये स्मॉल ओमेगाची व्हॅल्यू पुट केली, आणि कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आलं Y इज इक्वल टू 3 cos pi t by 2, and that is your answer, option number A. लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. A pendulum is hung from a roof of sufficiently high building and is moving freely to and fro like simple harmonic oscillator. The acceleration of the bob of the pendulum is 20 meter per second square at a distance of 5 meter from mean position. The period of oscillation is, बघा
असं दिलंय थोडक्यात, एका बिल्डिंगच्या रूफला एक काय केलाय, बॉब जोडलाय. ओके, पेंड्युलम असा जोडलाय लाईक दिस. आणि तो पेंड्युलम काय करतोय, असं टू अँड फ्रो काय करतोय, ऑसिलेट करतोय. ठीक आहे. मग ते कुणासारखं ऑसिलेट करतोय, लाईक सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. याचा अर्थ हा बॉब काय परफॉर्म करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन. आणि मग आपल्याला दिलंय काय काय बघा, मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन दिले बघा. किती दिले मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन, 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. आणि पुढे काय दिलंय आपल्याला, डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट ना. किती दिली आपल्याला डिस्प्लेसमेंट, x इज इक्वल टू 5 मीटर. ओके, क्लिअर. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, पिरियड. ओके, पिरियड फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन दिलाय बघा, 2 पाय सेकंड, पाय सेकंड, 2 सेकंड, 1 सेकंड. नीट 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पिरियड इज इक्वल टू किती. बघा आता आपल्याकडे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, ए इज इक्वल टू, आपण मॉड घेतली नुसती तर मॉड ऑफ ए इज इक्वल टू काय असणार, ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर का. देअरफॉर मॉड किती दिली आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन 20 इज इक्वल टू किती, ओमेगा स्क्वेअर इंटू किती 5, किती आलं 4. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 4. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2 रेडियन पर सेकंड. आता हे ओमेगा आलं, पिरियड कसा काढणार, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. सो 2 पाय बाय 2 काय झालं कॅन्सल, टी इज इक्वल टू पाय सेकंड. हे ऑप्शन मध्ये आहे का, तर आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. एवढा सोपा प्रश्न नीट 2018 मध्ये विचारलेला होता. ओके, लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन, a spring of force constant K is cut into lengths of ratio 1:2:3. They are connected in series and the new force constant is K dash. Then they are connected in parallel and force constant is K double dash. Then K dash upon K double dash is, म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला एक स्प्रिंग दिलेली आहे. त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे. आपण त्याला 3 पीसमध्ये कट केलं. ओके, मग 3 पीसमध्ये कट केल्यानंतर त्यांच्या लेंथचा रेशो दिलाय आपल्याला. बघा किती दिलाय, L1 as to L2 as to L3 is 1:2:3. अशा 3 रेशोमध्ये किंवा 3 पार्ट्समध्ये आपण त्याला कट केलेलं आहे. ओके, मग आता बघा इकडे लक्ष द्या. मुळात काय असतं, कुठल्याही स्प्रिंग कॉन्स्टंट बेसिकली काय होतं, तुम्ही एखाद्या स्प्रिंगला जर नंबर ऑफ पीसेसमध्ये कट केलं तर त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट पण चेंज होतो. ओके, म्हणजे आता 3 वेगवेगळ्या पीसचा स्प्रिंग कॉन्स्टंट वेगवेगळा असेल. आपण काय केलं, त्या स्प्रिंगला 3 पार्ट्समध्ये कट केलं. म्हणजे बघा, सपोज ही अशी ओरिजिनल स्प्रिंग असेल, सपोज अशी ओरिजिनल स्प्रिंग आहे. ओके, आणि मग ह्या स्प्रिंगला 3 पार्टमध्ये कट केलं, 1 2 आणि 3. ओके, किंवा अशी व्हर्टिकल डायग्राम दाखवूया आपण. ही ओरिजिनल स्प्रिंग आहे तुमची अशी. ओके, आणि या स्प्रिंगला किती पार्ट्समध्ये कट केलं, 3 पार्टमध्ये. हा पहिला पार्ट घेतला, हा दुसरा पार्ट घेतला आणि हा तिसरा पार्ट घेतला लाईक दिस. ओके, आता ह्यांच्या लेंथचा रेशो दिलाय आपल्याला 1:2:3. मग आता ह्या स्प्रिंगच्या प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट पण वेगवेगळा असेल की नाही. नंतर काय केलं, या 3 पार्ट्सना सिरीजमध्ये जोडलं, ओव्हरऑल स्प्रिंग कॉन्स्टंट काढला. मग पॅरलल मध्ये जोडलं, ओव्हरऑल स्प्रिंग कॉन्स्टंट काढला आणि दोघांचा रेशो काढला. सिरीजचा स्प्रिंग कॉन्स्टंट दिलाय के डॅश, पॅरललचा दिलाय के डबल डॅश, आणि दोघांचा काय काढा म्हणून सांगितलंय, रेशो काढा म्हणून सांगितलंय. ओके, तर तो क्वेश्चन नीट 2017 मध्ये विचारलेला आहे, तो आपण सोडवूया. इकडे लक्ष द्या. आता सपोज स्प्रिंगची ओरिजिनल लेंथ L आहे. स्प्रिंगची ओरिजिनल लेंथ किती घेतली, L. आता ह्या L ला मी अशा 3 पार्ट्समध्ये कट करणार ज्यांचा रेशो 1:2:3 येणार. ते सपोज मी 3 पार्ट घेतले, ह्या L ला 3 पार्टमध्ये कट केलं, L1 L2 L3. अशा 3 पार्ट्समध्ये कट केलं ज्यांचा रेशो किती यायला पाहिजे, 1:2:3 यायला पाहिजे. मग हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल किंवा 3 पार्ट्समध्ये कट केल्यानंतर रेशो 1:2:3 येण्यासाठी पहिला पाहिजे L/6, दुसरा पाहिजे 2L/6 आणि तिसरा पाहिजे 3L/6. आता तुम्ही जर ह्यांना ॲड केलं, बघा L/6 प्लस 2L/6 प्लस 3L/6 ॲडिशन करा, किती येईल बघा, 1 + 2 म्हणजे 3. बघा बेस सेम आहे का,
ओके, मग बघा L + 2L + 3 किती येणार सांगा? 6L. 6 ला 6 कॅन्सल. उत्तर यायला आलं का? म्हणजे मी काय केलं, L ला अशा 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं ज्यांची बेरीज L यायला पाहिजे आणि रेशो किती यायला पाहिजे? 1:2:3 यायला पाहिजे. येतोय का बघा? ओके, मग आता काय करायचं, हे 3 वेगवेगळ्या पार्ट्सची लेंथ माझ्याकडे आली. आता मी काय करणार, 3 वेगवेगळ्या पार्ट्सचा स्प्रिंग कॉन्स्टंट काढणार. बघा, 3 वेगवेगळ्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट. नाव स्प्रिंग कॉन्स्टंट, पहिल्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट के. स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला वापरायचा. बघा, के म्हणजे ओरिजिनल स्प्रिंग कॉन्स्टंट, एल म्हणजे ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय लेंथ ऑफ फर्स्ट पार्ट. स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी काय करायचं, सिम्पली काय करायचं, पहिल्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट काढण्यासाठी K1 = K इंटू एल म्हणजे ओरिजिनल स्प्रिंग कॉन्स्टंट इंटू ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय लेंथ ऑफ फर्स्ट पार्ट. बघा, मग के एल अपॉन किती, पहिल्याची लेंथ किती आहे? L/6. सॉरी, एल काय झालं, कॅन्सल. 6 आलं वर, उत्तर किती आलं? 6K. सो पहिल्याचं उत्तर किती आलं? 6K. म्हणजे पहिल्या पार्टची लेंथ किती आली? 6K. नाही, पहिल्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती आला? 6K. ओके, सिमिलरली K2 = काय करणार मी? KL डिवायडेड बाय L2 = KL डिवायडेड बाय किती? 2L/6. बरोबर, L ला L कॅन्सल, 3 म्हणजे उत्तर किती आलं? 3K. सो दुसऱ्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट 3K आणि तिसऱ्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट K3 = किती? KL डिवायडेड बाय L3. KL, L3 किती आहे हो? 3L/6. 6 वर येईल का? 3 × 3, 3 × 6, L ला L कॅन्सल, उत्तर किती? 2K. आता माझ्याकडं K1 आला, K2. K1 म्हणजे पहिल्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट, K2 म्हणजे दुसऱ्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट, K3 म्हणजे तिसऱ्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट. नाव all the parts are connected in series. सगळ्या पार्ट्सना मी कशात कनेक्ट केलं? सिरीजमध्ये. तर लक्षात घ्या, स्प्रिंगला जेव्हा सिरीजमध्ये कनेक्ट करतो आपण, त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट कसा काढायचा? 1/K' = 1/K1 + 1/K2 + 1/K3. थोडक्यात LCM काढायचा त्याचा. ओके, देअरफॉर बघा, 1/K' = 1 किती? 6K + 1 किती? 3K + 1/2K. बरोबर. आता LCM किती येईल याचा? येस, LCM 6K येईल का? सो 1/K' = 6K. LCM 6K येईल की नाही? इथे येणार 1. इथं बघा, 6K येण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करणार? 2. म्हणजे इथे येणार 2. इथं किती येईल बघा, कितीने मल्टिप्लाय करणार तुम्ही? 3 ने मल्टिप्लाय. इथं किती आलं? 3. सो उत्तर किती आलं? 1 + 2 + 3 = 6 किती? 6K. बरोबर का? 6 ला 6 कॅन्सल, देअरफॉर K' = 6. 1/K' = 1/K. 1/K' = 1/K. देअरफॉर K' किती आलं? K. हे K' म्हणजे काय आलं? येस, स्प्रिंग कॉन्स्टंट सिरीज कॉम्बिनेशन आलं. स्प्रिंग कॉन्स्टंटचं नाव पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन कसं काढणार? पॅरलल कॉम्बिनेशन K" = सिम्पली ॲडिशन करायची. K1 + K2 + K3 = बघा, K1 + K2 + K3 = बघा, K1 ची किंमत किती आहे? K1 6K + K2 किती? 3K + 2K. 6K + 3K + 2K. 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, म्हणजे उत्तर किती आलं? 11K. सो K" = किती? K" = किती? 11K. देअरफॉर आपल्याला उत्तर कुठलं काढायचंय? K'/K" काढायचं का? K'/K" K' ची किंमत किती? K. K' ची किती? 11K. K ला K कॅन्सल, उत्तर किती? 1/11. 1/11 ऑप्शन मध्ये आहे का? आहे. कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर B. अँड दॅट इज युअर करेक्ट आन्सर. राईट डाऊन. काय केलं आपण? पहिल्यांदा लेन्सला काय केलं? रेशोज पार्ट्समध्ये डिवाइड केलं. त्यानंतर प्रत्येक पार्टचा काय काढला?
स्प्रिंग कॉन्स्टंट काढला, पहिल्याचा 6K, दुसऱ्याचा 3K, तिसऱ्याचा 2K, आणि मग त्याचं सिरीज कॉम्बिनेशन काढलं, मग पॅरलल कॉम्बिनेशन काढलं, आणि मग दोघांचा रेशो काढला. ओके, क्लिअर? लिहून घ्या. डाऊट असेल तर विचारा मला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A particle executes linear SHM with amplitude of 3 centimeter. When the particle is at 2 centimeter from the mean position, the magnitude of its velocity is equal to that of its acceleration. Then the time period in seconds is. Option आहे √5 by 2 pi, B 4 by √5, C 2 pi by √3 आणि D √5 by pi. नीट 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. एक पार्टिकल आहे, SHM परफॉर्म करतोय, ज्याची अँप्लिट्यूड किती दिली आहे तुम्हाला? येस, अगेन 3 सेंटीमीटर. ओके, वेन पार्टिकल इज ॲट 2 सेंटीमीटर फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे पार्टिकल सुरुवातीला हे बघा, ही SHM परफॉर्म करतोय असा. हे डिस्टन्स किती दिलंय तुम्हाला? 3 सेंटीमीटर. पार्टिकल मीन पोझिशन पासून किती डिस्टन्सवर आहे? 2 सेंटीमीटर. म्हणजे ही ऍक्च्युली काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू किती दिलंय तुम्हाला? 2 सेंटीमीटर. पुढे काय सांगितलंय? When particle is at 2 centimeter from mean position, the magnitude of its velocity, mod of velocity, is equal to that of acceleration. म्हणजे mod of acceleration, then time period is equal to किती? ओके, हे आपल्याला सोडवायचं आहे. मग दिलेली कंडिशनच वापरा. आपल्याकडे वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? ओमेगा √a² मायनस x² इज इक्वल टू ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असणार? ओमेगा x². बरोबर का? येस ऑर नो? असेल की नाही? मग आता एक काम करा, ओमेगाला ओमेगा काय गेलं? कॅन्सल. उरलं काय बघा? √ काय? a² मायनस x² इज इक्वल टू ओमेगा x. ओके, आता एक काम करा, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग केल्यावर इकडचं स्क्वेअर रूट निघून जाईल. असं होईल का बघा? a² मायनस x² इज इक्वल टू ओमेगा² x². बरोबर? दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग केल्यावर एक काम करा, हे x² इकडे आणा. ओमेगा² इज इक्वल टू काय येईल सांगा? a² मायनस x² अपॉन x² येईल की नाही? आता a ची किंमत किती आहे? 3 सेंटीमीटर. बघा, ओमेगा² इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. 3 चा स्क्वेअर किती? 9 मायनस x ची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर 4 अपॉन 4 म्हणजे ओमेगा² इज इक्वल टू किती? 5/4. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू √5/2. बरोबर का? स्क्वेअर रूट काढलं ना, ओमेगा² स्क्वेअर रूट ओमेगा, 5चं स्क्वेअर रूट √5, 4चं किती? 2. आता काढायचं काय आपल्याला? पिरियड. आपल्याकडे फॉर्म्युला असतो, वी हॅव ओमेगा इज इक्वल टू 2π/t. देअरफॉर t इज इक्वल टू किती? 2π/ω. बरोबर? देअरफॉर t इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा किती? √5/2. 2 वर येणार का? सो 2 × 2 किती? 4π अपॉन √5. ऑप्शन मध्ये आहे का? ऑप्शन नंबर बी, अँड दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपं गणित आहे एकदम, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM, इट्स maximum acceleration is alpha and maximum velocity is beta, then its time period of vibration will be. Option number A, β² upon alpha. Option number B, 2π beta upon alpha. C, β² upon alpha² आणि D, alpha upon beta. नीट 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. काय दिलंय तुम्हाला बघा? एक पार्टिकल SHM परफॉर्म करतोय आणि त्या पार्टिकलचं मॅक्सिमम ॲक्सेलरेशन दिलंय Amax इज इक्वल टू अल्फा आणि Vmax इज इक्वल टू बीटा. आपण आता मॅग्निट्यूडच घेतोय. वी हॅव, आपल्याकडे फॉर्म्युला असतो Amax इज इक्वल टू ω²a आणि Vmax इज इक्वल टू ω_a. बरोबर का? ओके, मग देअरफॉर बघा, Amax किती आहे? अल्फा इज इक्वल टू ω²a आणि बीटा इज इक्वल टू ω_a. दोघांचा रेशो काढा. अल्फा अपॉन बीटा इज इक्वल टू ω²a अपॉन ω_a. ए ला ए कॅन्सल, एक ओमेगा कॅन्सल. अल्फा अपॉन बीटा इज इक्वल टू ओमेगा, बट ओमेगा इज इक्वल टू 2π/t. टाइम पिरियड काढायचा ना आपल्याला. सो अल्फा अपॉन बीटा इज इक्वल टू 2π/t. देयरफॉर t इज इक्वल टू 2π अपॉन अल्फा अपॉन बीटा. बीटा जाएगा ऊपर, t इज इक्वल टू
2 पाय बीटा अपॉन अल्फा. दॅट विल बी युअर आन्सर. ऑप्शन नंबर बी अँड इट इज करेक्ट आन्सर. एकदम सोपा लिहून घ्या. ऑसिलेशन तसा सोपा चॅप्टर आहे. अतिशय सोपे सोपे प्रश्न नीट सीईटी जेई मध्ये विचारले जातात याच्यावर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM along a straight line, its velocities at distance x1 and x2 from mean position are v1 and v2 respectively. Its period is. वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातला आपल्याला ऑप्शन शोधून काढायचा आहे. हा पण प्रश्न ॲक्च्युली नीट 2015 मध्ये विचारलेला, पण ही नीटची एक्झाम कॅन्सल झालेली. म्हणजे 2015 मध्ये काय झालेलं, AIPMTची एक्झाम 1 मेला होती आणि सडनली सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही AIPMTच्या ऐवजी नीटच घ्या. ओके. आणि 25 तारखेला त्यांनी 25 एप्रिलला रिझल्ट दिला आणि 1 मेला परीक्षा होती. पोरांच्या पुंग्या टाईट, मास्तर कॉमामध्ये, पोरांचे पालक डबल कॉमामध्ये. मग परत त्याच्यावर स्टे आणला आणि मग सुप्रीम कोर्टानं सांगितलं ठीक आहे 1 मेच्या ऐवजी तुम्ही 26 जुलैला घ्या. ओके. परत 26 जुलैला एक नीटची परीक्षा झाली. मग मागाचा जो क्वेश्चन आपण बघितला 2015 मधला तो 26 जुलैला झालेला, 26 जुलै 2015ला झालेला नीटमध्ये बघितलेला. आताचा हा जो प्रश्न आहे तो त्या नीट परीक्षेतला बघणार आहे, जो नीट पेपरसाठी तर घेतलेला पण ती परीक्षा कॅन्सल झालेली. ओके. पण प्रश्न तर महत्वाचा आहे की नाही. ओके. क्वेश्चन काय बघा. अ पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM अलॉंग स्ट्रेट लाईन. इट्स व्हेलॉसिटीज ॲट डिस्टन्स x1. म्हणजे डिस्टन्स x1 असेल तर व्हेलॉसिटी v1, डिस्टन्स x2 असेल तर व्हेलॉसिटी v2. आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बरोबर का. देअरफॉर v1 स्क्वेअर किंवा v1 इज इक्वल टू काय येईल बरं, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. आणि v2 किती येईल, ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. ओके. दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करा. v1 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. v2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. आता एक काम करा, दोघांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन म्हणजे काय करूया, v1 मधून v2 म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करूया. वजा केल्यानंतर इकडे काय येणार, v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर येईल का. असं 1 मधून 2 सबट्रॅक्ट करायचा, LHS मधून LHS, RHS मधून RHS. ओमेगा स्क्वेअर दोन्हीकडे कॉमन निघेल, उरलं काय बघा, असं येईल का, a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. बरोबर. आता ह्या मायनसनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. एक क्वेश्चनवर चाललंय आपल्या. खाली लिहितो v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय आलं, ह्या a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता एक काम करा, ह्या मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन असेल का, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर येईल असं, ब्रॅकेट क्लोज. बघा, प्लस a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर कॅन्सल. देअरफॉर v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. उरलं काय, x2 स्क्वेअर आधी मायनस x1 स्क्वेअर, प्लसचा अगोदर मायनसच्या नंतर. बरोबर का. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. बरोबर. ओमेगा इज इक्वल टू काय येईल, अंडर रूट येईल ना हे, v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. बरोबर. पण आपल्याला काढायचा पिरियड, कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ओमेगा. अंडर रूट ओमेगा म्हणजे काय होणार, हे असं येईल का, अंडर रूट v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. हे वर येईल असं येईल का, याला असं लिहू काय, 2 पाय अंडर रूट x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अपॉन v1 स्क्वेअर मायनस v2 स्क्वेअर. ओके. हा ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शनमध्ये आहे का, आहे आहे आहे. किती नंबरचा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी. दॅट इज युअर करेक्ट ऑप्शन. ओके. लिहून घ्या.
ओके, लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनमधला. अ सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स सिम्पल हार्मोनिक मोशन अबाउट x इज इक्वल टू 0 with amplitude a and time period capital T. The speed of pendulum at x is equal to 2 will be. एक सिंपल पेंडुलम आहे जो एसएचएम परफॉर्म करतोय ॲट एक्स इज इक्वल टू 0, टाइम पिरियड कॅपिटल टी दिलेला आहे आणि पेंडुलमची डिस्प्लेसमेंट किती दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे एक्स इज इक्वल टू a/2. स्मॉल ए वापरला आहे त्यांनी, ठीक आहे, स्मॉल ए वापरूया. आपण जनरली कॅपिटल वापरतो पण इथे त्यांनी स्मॉल वापरला आहे ॲम्प्लिट्यूडसाठी. सो एक्स इज इक्वल टू किती, a/2 ला स्पीड इज इक्वल टू किती हे विचारलेलं आहे आपल्याला. ओके, मग डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. ओके ठीक आहे. मग आता आपल्याकडे वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो बरं, वी हॅव v इज इक्वल टू ओमेगा √a² मायनस x². देअरफॉर बघा v इज इक्वल टू ओमेगा √ स्मॉल ए घेऊया ना, इथं स्मॉल ए घेतलाय, a² मायनस a²/4. देअरफॉर v इज इक्वल टू ओमेगा, डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a/2, एक्सच्या जागी a/2 ठेवलं, एक्सचा स्क्वेअर असल्यामुळे a²/4, 4a² मायनस a² म्हणजे 3a²/4. देअरफॉर v इज इक्वल टू ओमेगा √3a/2. बघा हे असं स्क्वेअर गेलं, स्क्वेअर रूट गेलं, 4चं स्क्वेअर रूट 2. ओमेगा इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू किती आलं, ओमेगा √3a/2. हे उत्तर एवढं सफिशियंट आहे का, नाही, कारण आन्सर आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये दिलंय, पिरियडच्या फॉर्ममध्ये. वी हॅव ओमेगा इज इक्वल टू 2π/t. देअरफॉर बघा इथं एक काम करूया, ही ओमेगाची व्हॅल्यू इथं ठेवूया. इक्वेशन काय येईल, व्ही इज इक्वल टू ओमेगाच्या जागी 2π/t √3a/2. 2 काय झालं, कॅन्सल. देअरफॉर व्ही इज इक्वल टू √3πa/t. बघा √3πa/t हा ऑप्शन आहे का बघा कुठला, ए नाही, बी नाही, सी आणि डी नाही, हां सी. डी मध्ये काय दिलंय बघा, πa/√3/2t दिलंय आणि सी मध्ये काय दिलंय, πa√3/t दिलंय. डी आणि सी जरा केअरफुली बघा, डी आणि सी मध्ये फरक 2च आहे, पण आपलं उत्तर कोणाशी मॅच होते, डी का सी बरोबर, सी बरोबर. त्यामुळे आन्सर काय असणार आपलं, सी इज युअर करेक्ट आन्सर. ओके ठीक आहे. आज जेवढे काही क्वेश्चन्स बघितलेले असतील ते प्रोबेबली नीटमध्ये, CET-मध्ये, एखाद दुसरा प्रश्न JEE-मध्ये विचारलेला, असे क्वेश्चन्स आपण घेतलेली. मागल्या लेक्चरमध्ये CET-ची क्वेश्चन घेतली, आत्ताच्या लेक्चरमध्ये नीट JEE-ची क्वेश्चन्स बघितली. आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे पुढं आपण रोटेशनल डायनॅमिक्सचे पण लेक्चर्स बघायचे. आपला रोटेशनल डायनॅमिक्स पण कंप्लीट झालेला आहे. ओके, जर सपोज पॉसिबल झालं तर JEE-च्या सिलेबसवर किंवा JEE-च्या क्वेश्चनवर एखादं लेक्चर मी घ्यायचा प्रयत्न करेन. नाहीतर मग पुढचा जो काही मेमरी कार्ड आपल्याला तिसरं तयार करायचं आहे, तर तिसऱ्या मेमरी कार्डचे जे पुढचे चॅप्टर्स आहेत ते थोडे प्रिपेअर करायचे आहेत. ओके, सो आत्ताच्या सेशनमध्ये इथंच थांबूया. या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर मला विचारा, व्यवस्थित टेस्ट द्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.